आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन हॉटेलसारखी मऊ लुसलुसीत इडली। ही इडली कशी करायची हे बघूया। तर चला। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर। इथे आपल्याला इडली करण्याकरता एका भांड्यामध्ये आपल्याला या कोणत्या एका वाटीनी 3 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे। इथे 1 वाटी ही 2 आणि 3 अशा 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे एकाच वाटीने। हे आपले तांदूळ जाडेवाले तांदूळ आहे। असे जाडे तांदूळ वापरायचे आहे आपल्याला। आणि याच वाटीने आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे 1 वाटी। 3 वाटी तांदूळ तर 1 वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे। आणि आता याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मी छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। इथे आपण तांदूळ छान 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। यामध्ये आपण आता स्वच्छ पाणी घालणार आहे। तांदूळ छान बुडेल इथपर्यंत। आणि आता याला आपण झाकून ठेवून द्यायचं आहे आणि याला छान 4 ते 5 तास भिजत घालायचं आहे। इथे 4 ते 5 तासानंतर आपली डाळ छान भिजल्या गेलेली आहे। आता ही भिजलेली डाळ आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घ्यायची आहे। इथे आपण मिक्सरच्या जारमध्ये डाळ आणि तांदूळ टाकून दिलेले आहे। आता याला आपल्याला किंचित पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही आपण मिक्सरमध्ये छान जाडसर वाटून घेतलेले आहे। आता आपण दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे। इथे आपण हे सगळं वाटण मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता याला आपण झाकून द्यायचं आहे झाकणीने। यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि हे रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। आणि गंज आपल्याला मोठाच घ्यायचा आहे, कारण की हे सारण फुलून दुप्पट होते आणि मग ते खाली सांडण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला हे पातेलं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे। तर याला मी रात्रभरासाठी असंच ठेवून देणार आहे। इथे आता सकाळी दुसऱ्या दिवशी आपण बॅटर बघूया इडलीचं। आपलं इडलीचं बॅटर छान फुललेलं आहे, छान किनवण झालेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता छान मस्त असं किनवणलं आहे। याप्रमाणे इथे आपण इडलीचं बॅटर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे, कारण की आता हे सध्या खूप घट्ट आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालून किंचित पाणी घालायचं आहे। आणि हे सारण आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे, जास्त पातळही करायचं नाही आहे, पण हे आणि यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं। इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आणि किंचित आपल्याला सोडा घालायचा आहे, बिलकुल किंचित। आणि आता याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि याचं सारण आपल्याला जास्त घट्टही पाहिजे नाही आहे, जास्त पातळही पाहिजे नाही आहे, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मी छान असं फेटून घेते याला। याला जेवढं फेटन तेवढं छान आपली इडली सॉफ्ट होते। अशा तऱ्हेने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। आणि आपल्याला अशा तऱ्हेने एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्या बॅटरची। इथे आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्या इडली पात्रामध्ये पाणी गरम होत आहे, तोपर्यंत आपण इडली पात्राला छान तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या इडल्या चिटकणार नाही। असं पूर्णपणे मी सगळ्या इडली पात्राला तेल लावून घेते। आता आपण ज्या इडली पात्राला तेल लावलं आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे इडलीचं। आणि थोडं थोडंच घालायचं आहे, कारण की नंतर हे फुलून दुप्पट होतात, त्याच्यामुळे बिलकुल थोडं थोडंच भरून घ्यायचं आहे।
मी असं पूर्णपणे भरून घेते। मी अशा तऱ्हेने पूर्ण इडलीचं बॅटर इडली पात्रामध्ये भरून घेतलेलं आहे। आता आपल्याला इडली स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे। आता मी इथे इडली स्टीम करायला ठेवून दिलं आहे। त्यावर झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायच्या इडल्या आणि 10 ते 15 मिनटंच ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही। इथे बघू शकता तुम्ही 10-15 मिनटानंतर आपली इडली छान स्टीम झालेली आहे। आता याला काढून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मऊ लुसलुशीत इडली ही तुम्ही सांबार चटणी यासोबत सर्व करू शकता।